रस प्याले म्हणलं माय. ती बघा हिरोईन. आता करायचं काय सांग काय तुम्ही आता. तर माझा भेटला नाही म्हणून 20 रुपये दिलं. मला नाव ठेवणारा आज स्टिंग प्यायला लागलाय. दर्शन राहिलं आणि ह्यांचं बरोबर चालायचं झालं 10 रुपयाचं 50 रुपयाचं 150च होतंय की सगळं. दादा गेला, दादा बस घेऊन आला. नमस्कार मित्रांनो, परत एकदा रायडर आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणत आहात चला ह्यो एवढा नसून चाललाय कुठं, तर मी चाललोय देवाला. कोणत्या देवाला जाणार आहे तुम्ही आता पुढे बघा. तर तुम्हाला ही ओळख करून देतो. हा दादा, तर हा दादा आहे, याचं नाव ओंकार आहे, कोल्हापूरचा आहे. तर आम्ही रूमवर एकाच राहतो. मी ह्याला दादा असं म्हणतो कारण हा माझ्या मोठ्या वयान आहे, त्यामुळे ह्याला मी दादा म्हणतो. भावानो आता चाललोय आम्ही. पुढे दोघंजण थांबले ते, रोहिणी आणि रोहित. मग आदर नाही एक तास चालू कॉल करते ती या 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 म्हणून जेवण बिवून केलंय. आता चाललोय. टाकलास का बघितलं नाही तो अजून नाही. तर भावानो ही आहे रोहिणी. तर आम्ही चाललोय आता देवाला. कुठल्या देवाला जायचं सांगा ना. शिवूरचा चिंतामणी गणपती बघायला आम्ही चाललेलो आहे आता सगळे. तर तुम्हाला बघा, तुम्हाला सगळा गणपती धावतो, सगळं त्यातलं कॅप्चर करून मला धावतो. तर तुम्ही ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. थांबून समोर आता एक जण ये जा मित्र रोहित. भावाला बोलवला आहे किती वाजता, 10 वाजता. भाऊ ते बी स्टॉपवर आहे, त्याला म्हणतोय रूमवर आहे. रूमवर काय ना आमचा उशीर झाला, माझा भेटला या. तर पहिला ब्लॉग बघा ना आपला कसा वाटला. चालतंय मग भावानं आता जाऊन आम्ही देवाला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि असंच पुढे बघत राहा. कंटाळा आलाय बस काय येणार. त्यांनी म्हणाली प्लॅन चेंज करूया. काय करायचं नाही, प्लॅन चेंज होत नाही, जायचंच आपण आज. दादा जाते सारखा बस बघतो येते. बस जायचं आज. चिंतामणीचं दर्शन घेतल्याशिवाय येत नाही आम्ही आज. तब्बल 1 तासानं बस आल्या आणि वाट बघून आता गेलाय दादा गेला 1 तास आधी बघून आलाय. दादा गेलाय, दादा बस घेऊन आलाय. तब्बल 1 तासानं बस आल्या. दादा बसला तर फोन आला. सीट काय भेटली नाही. आम्ही चाललेलं आहे वाघोली बस घेऊन आलेलो आहे. एमपी स्टॉपवरनं घेऊन आला शास्त्री चौकापर्यंत बस घेऊन आलेलो आहे. वैतागून शेवटी भेटली बस. शेवटी बस आणली जाऊन. ही बघा हिरोईन. आता मी आलेलो आहे विश्रांतवाडीजवळ. आम्ही उत्तरला वाघोलीतून आम्ही परत तीव्र गाडी पकडून आम्ही चिंतामणी दर्शनाला जाणार आहे. तर असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा काय होतंय काय नाही. आणि देवदर्शन तुम्हाला करून देतो. आणि मी पण पहिल्यांदा जाऊन आलोय. मी एकदा जाऊन आलेलो आहे, तरी पण परत एकदा मी चाललेलो आहे माझ्या मित्रासाठी. तर तुम्हाला मी चिंतामणीचं दर्शन करून. तर बाबांनो तिथपर्यंत ब्लॉग बघता तर तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा, कमेंट करा. विषय तर भावांनो आम्ही आता पुचली वाघोलीत. तर आता कुठे जायला दादा? पोहोचवते. आता आम्ही चालू आहे थिऊरला, चिंतामणी दर्शनाला चालू आहे. तिथं अजून किती लांब आहे? इथून एक 10 किलोमीटर आहे. तर तिथून 10 किलोमीटरवर आम्ही आता जाणार, देवाचं दर्शन करणार. मस्तपैकी तुम्ही बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. 150 रुपये काय घेऊ काका? 150 तर होतंय की सगळं. कशाला 150 रुपये काय एवढं होतंय? 30 रुपयानं काय व्हायला आहे? आम्हाला 30 रुपये ज्यूस येतो. काय नाही ना 150 भावानं 150 रुपयाला काय माना ना ते. चला आता थांबा, मी बसलो नाही. अरे बाबा, तुमच्या रिक्षा जागा नाही घेऊ. काही पडलं मला. चाललोय आता रिक्षाला. काका काय ऐकत नाही. 200 वरनं 180 वाले तर आम्ही 150 म्हणतो, पण काका काय ऐकत म्हणतो, पण काका काय ऐकत नाही. बोला तुमचं काय म्हणणं? माझं काय म्हणणं नाही. आम्ही म्हणलेलं 30 रुपयाचा ज्यूस खायचा. काय घेऊ 150 रुपये नाही का? आम्हाला मंदिरापाशी जायचं ना. मंदिरापाशी सोडचाल ना डायरेक्ट. मंदिरापाशी डायरेक्ट. अहो तुम्ही फेमस होणार आता. ब्लॉग बनवायचा तुम्ही फेमस होणार. भावानो आम्ही पुचले आज इथं. आता इथं
तर ही काका इथे सगळीजण म्हणत होती 250 रुपये, काका म्हणत होते 200. तर 200 वरनं काकाने 180 घेऊन आले. 150 घ्या म्हणून 150 पण घेतलं नाही तर काकाने 180 घेतले. तर आता उतरा की आलं मंदिर आलं. हां उतरायला चला का आत सोड द्या का तुम्हाला VIP दर्शन घेऊन देवपूजेचं सामान घेतलंय आता 10 रुपयाचं ते 50 रुपयाचं. तर आता देव करायचा आणि जाऊ तुम्हाला आता इथनं पुढं. दर्शन राहिलं चालायचं हो ना. आता दर्शन झालं. दर्शन झाल्याखाली बसली म्हणतो कुठेतरी आम्ही आता नाश्ता करणार आणि मग आम्ही आमच्या आता रूमकडे रवाना होणार. तर दर्शन घेऊन कसं वाटलं तुम्हाला? एकदम भारी वाटलं. चिंतामणीचं दर्शन घेतलं म्हणून एकदम प्रसन्न झालेलं आहे. आता आम्ही या सावलीखाली बसलेलो आहे. आता आम्ही नाश्ता आता रोहितकडून आम्हाला आता नाश्ता आहे सगळ्यांना. रोहितची इच्छा पूर्ण झालेली आहे. आता आम्हाला रोहित नाश्ता देणार आणि मग आम्ही आमच्या रूमकडे रवाना होणार. असते म्हणून सिस्टीम टेक्नॉलॉजी नाव ठेवणारा आज स्टिंग प्यायला लागलाय. अरे स्टिंग ही आपली जान आहे भाऊ. कळलं असेल तुला स्टिंग काय आहे? कळलं का? स्टिंग ही स्टिंग आहे भाऊ. वडापाव काय खातोय गरमीचा. आता नाश्ता वगैरे केला आम्ही. देवदर्शन वगैरे सगळं चांगलं झालेलं आहे. आता चाललोय. आता रिक्षा किंवा बस पकडून आम्ही आता आमच्या रूमवर चाललेलो आहे. तुला रिक्षाची वाट बघायची, रिक्षा नाही तर बस बघायची आपण आणि मग आता रूमवर जायचं. मस्तपैकी. ऊन पण भरपूर आहे. सगळ्यांचे चेहरे काळपट पडलेले आहेत. आमचा रोहित फेसवॉश करून आलेला. आता तर रोहित आमचा पाक पूर्ण काळा झालेला आहे. चला काय पाहिजे त्यांना? काय पाहिजे? आंब्याचा रस. भावांना त्या मावशींना आंब्याचा रस पाहिजे. रोहित आता चाललाय द्यायला. सेवा ओ सेवा, जनता सेवा. भावानं ते दादा सकाळी बस आणाय PMP स्टॉपला गेलाय. आता बोलवायला लागलाय बघा. येत आहे. काय पाहिजे त्यांना? काय पाहिजे मग? रस, आंब्याचा रस. काय पाहिजे? बर्फी किती चक्कीच आवड ना त्यांना. तर माझा भेटला नाही म्हणून 20 रुपये दिले बघा हिनं. चला दादानं माणसाला घेतलाय गोळात. आता किती रुपये म्हणते काय माहिती. 200 म्हणलेला मागा मला. आता किती म्हणते काय माहिती. तर भावानो उचलू आम्ही वागलीत. विषय असा झाला की ऑनलाईन दादांकडे ऑनलाईन नाही. आता करायचं काय? सांगाय तुम्ही आता काय करू? आता काय करा पुढे मारा ऑनलाईन ठेवत जावा की होतंय. माझा विषय मोबाईल आपल्या नंतर भरला आमच्याकडे पण नाही ऑनलाईन. सॉरी कॅश करायचं काय?
आता इकडे तिकडे बघतो ह्यांना पैसे देऊन टाकतो हाय म्हणा आहे मला विचारलं आहे असं हाय म्हणा हो आहे फायनली पोचली बोसरीत आणि आता जाणार होतो रूमवर पण एक जण मेंबर म्हणलाय फोटो काढायचा म्हणून आली ह्यो हाय मेंबर बघा ह्यो इकडे बघ इकडे बघ फोटो काढायचा आहे तुझं हा मला कशाला दाखवतोय फोटो काढायचा आहे तुझं मग का फोटो काढायचा म्हणलं माय एकदा म्हणतो म्हणे हॅलो गाईज आता मी बोलते एक डायलॉग काय का रस प्याले म्हणलं माय अजून अजून आपण हात हे बघा ब्लॉग बघा आपला हा, कसा होता भारी होतं भारी फायनली फोटो वगैरे काढून झालेत त्याची इच्छा पूर्ण केली आता इच्छा पूर्ण केलेले फोटो वगैरे काढून बघा आता मारते आमचा हा guys. दिवस होता तुम्ही आता इथपर्यंत बघितलं तर धन्यवाद आणि सकाळी ब्लॉग टाकलेला त्याला 50 सबस्क्राईब कंप्लीट झालेत तर धन्यवाद भावना असा तुमचा सपोर्ट राहू द्या